सहकार्य करताय, परंतु आलिम भाई ऑनर असताना सुद्धा सहकार्य करतायत. आपला सुद्धा मनपूर्वक आभार. प्रेक्षक वळू या मैदानामध्ये वाशिम प्रीमियर लीगचा थरार रंगतोय. दुसरा क्वालिफायर सामना विदर्भ चिखली आणि रॉयल मालेगाव संघादरम्यान. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय विदर्भ चिखली संघ. पहिला चेंडू ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहेत डीप कव्हरच्या दिशेने. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता. थोडस फंबलिंग पाहायला मिळतंय निलेश मलाश यांच्याकडून. नो बॉल आलाय, पहिला चेंडू नो बॉल. कशा प्रकारचा नो बॉल असेल हा? स्टेप आउटचा नो बॉल आहे आणि त्यामुळे फ्री हिट चेंडू असेल, संधी असेल सचिन वरते मॅन इन फॉर्म यांच्याकडे आणि त्या संधीचा फायदा उचलताना पाहायला मिळतील का सचिन वरते? या समोरच्या चेंडूवरती समजेल. या स्पर्धेमधला दुसरा नो बॉल येतोय विशाल जाधव कडनं आणि अशाच प्रकारचा एक नो बॉल लीग मॅच मध्ये सुद्धा टाकला होता आणि आजही पहिल्या चेंडूवरती नो बॉल असेल, फ्री हिट संधी असेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आहेत. हात उघडलंय रॉयल मालेगाव संघाचा आणि गणेश बादल यांचं सुद्धा. दुसरा चेंडू लोअर फुलटा चेंडू स्वतःच्या फॉलो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय विशाल जाधव कडनं. चांगली गोलंदाजी केली त्याने. फ्री हिट चेंडू होता, संधी होती या चेंडूवर, फलंदाजाला मोठा फटका लगावण्याची त्या चेंडूवर तुम्ही बाद होऊ शकत नाही, तरी सुद्धा व्हेरिएशन दाखवलं विशालने आपल्या गोलंदाजीमध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या थांबली 2 धावा. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय विदर्भ चिखली संघ. या स्पर्धेला स्पॉन्सर करतायत राजुरी स्टील, मयूर स्पोर्ट, मापारी स्पोर्ट, रॉयल स्पोर्ट आणि टीव्हीएस शोरूम वाशिम. पुन्हा एक वेळ चांगला फटका कट केला या चेंडूला. धाव घेण्याचा प्रयत्न होता गणेश बाजड यांचा, परंतु चांगला कॉल, चांगला निर्णय म्हणावा लागेल सचिन वरतेकडून. निर्धाव चेंडू पुन्हा एक वेळ पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय विशाल या षटकामध्ये आतापर्यंत. पहिला नो बॉल आल्यानंतर चांगली वापसी करताना पाहायला मिळाला हा गोलंदाज. पुन्हा एक वेळ लालच दिली होती आणि हा चेंडू अशा प्रकारचा आहे मित्रांनो, ओ बुलाती है मगर जाने का नाही, कारण या चेंडूवरती काही होऊ शकलं असतं. या चेंडूवर कधी कधी एज सुद्धा लागतो, चेंडू हवेमध्ये सुद्धा विसावत असतो आणि तुम्ही सेलवाद सुद्धा होऊ शकता. विशालकडे तो व्हेरिएशन घेणारा चेंडू होता. चेंडू पुन्हा एक वेळ निर्धाव पाहायला मिळतोय. मागच्या सामन्याचा इनफॉर्म फलंदाज सचिन वरते यांना मात्र काहीच बांधून ठेवलंय. प्रेक्षक हो, तुम्ही बघत आहात वाशिम प्रीमियर लीग 2021. पुन्हा एक वेळ गती परिवर्तन होतं. कट केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट दरम्यानला शिवा बॉन्डच्या रूपाने. एक धाव पूर्ण होईल, धावसंख्या वाढेल एका धावेच्या सहाय्याने. 3 धावा 4 चेंडू या षटकामधले झाले असतील आणि 2 चेंडू या षटकामधले बाकी असतील. दोन चेंडू या षटकामधले बाकी असताना चांगली गोलंदाजी करतोय विशाल. पहिल्या चेंडूवरती नो बॉल आल्यानंतर सुंदर वापसी केली आहे विशालने. आता मात्र फलंदाजी करता असतील गणेश बाजड. फटका हवेमध्ये फसलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे, स्ट्रेट हिट केला होता, परंतु चेंडू जाईल सीमा पार. 1 बाउंस चौकार. चौकाराच्या सहाय्याने मात्र पहिला चौकार येतो या सामन्यामधला. क्वालिफायर 2 चा पहिला चौकार गणेश बाजड यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये बघू शकता हा चेंडू थोडासा फुट लेंथ वरती होता आणि या चेंडूला माहित होतं की समोर मात्र लॉंग ऑन नाही आहे आणि त्याचाच फायदा घेताना पाहायला मिळालेच फलंदाज. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय निलेश मलाश यांच्या रूपाने. त्यांना मात्र आता आतमध्ये बोलावले जाईल. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील निलेश मलाश. पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू बाकी असेल. विशाल जाधवने चांगली गोलंदाजी केली आहे या सामन्यामध्ये. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामध्ये गणेश बाजड ऑन स्ट्राईक असतील. पुन्हा मात्र पदार्थ पाहायला मिळतो. समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्या वाढेल 8 धावा बिनगडी बाद. बॅकफुटवर ढकलतायत गोलंदाज विशाल यांना. गणेश बाजड आपल्या अनुभवाचा फायदा घेताना दिसले होते. कर्णधार वर्सेस कर्णधार ही लढाई आहे, कारण आज संघाचं कर्णधार पद विशाल यांच्या खांद्यावर आहे. पुन्हा एक वेळ इनसाइड आउट फटका खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने धावताना पाहायला मिळत आहेत आणि बघावं लागेल ते धावा रोखू शकतील का. क्षेत्ररक्षकाला इजा झाली आहे त्या ठिकाणी, परंतु बघावं लागेल ती इजा मोठी नसावी अशी आपण अपेक्षा करूया. किती धावा यामध्ये पूर्ण झाल्या आहेत आणि चेंडू तर सीमारेषेच्या अलीकडे अडवला होता, परंतु 3 धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्या मैदानामध्ये. त्या 3 धावेच्या सहाय्याने धावसंख्या झाली 11 धावा बिनगडी बाद. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय विदर्भ चिखली संघ. पहिल्या काही चेंडूवरती धावा रोखण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं विशालला, परंतु तदनंतरच्या मागच्या 2 चेंडूवरती चांगली फलंदाजी करतायत गणेश बाजड.
धावसंख्या झाली 11 धावा, एक षटक समाप्त. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय विदर्भ इलेव्हन चिखली संघ आणि आतापर्यंत जर बघितलं तर रॉयल मालेगाव संघाने मागच्या काही चेंडूवरती आक्रमण केलंय. विशालच्या या चेंडूवर निलेश मलास यांना थोडीशी इजा पोहोचली आहे आणि वॉर्मअप करताना ते सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. तीच मोठी नसावी कारण संघासाठी उपयुक्त गोलंदाज आहेत निलेश मलास. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज जुनेद पठाण संघाच्या कर्णधारावर असेल. जुनेद पठाण गोलंदाजी मार्कवरती आहेत. बघायचं आपल्या संघाला जुनेद पठाण ब्रेकथ्रू मिळवून देतील का. दिनेश चव्हाण एक चांगले क्षेत्ररक्षक मिड ऑफ द दिशेने क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतं. यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळेल. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक मिड विकेटला पाहायला मिळतील आणि लॉंग ऑफ मात्र आता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ पाहायला मिळेल. सर्कलचा ओव्हर आहे, पॉवर प्लेचा ओव्हर आहे आणि या पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या आहेत. हो यावेळी मिस टाइम फटका, परंतु चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने धावतो आणि 4 धावा पूर्ण होतील. 4 धाव्याच्या सहाय्याने धावसंख्या वाढेल. 15 धावा. चांगली नजाकत पाहायला मिळाली होती यावेळी. डोक्याचा वापर करताना पाहायला मिळाले गणेश बाजार. त्यांना माहिती आहे की जुनेद पठाण खोलवर टप्प्याचा चेंडू टाकतील आणि आपल्याला मात्र या चेंडूला पॅडल स्वीप करायचा आहे. 4 धावा मिळत आहेत मयूर. यहाँ पर दिल स्कूप खेलने की कोशिश लेकिन बल्ले पर लगी नहीं. टॉपेज लगकर गेंद, फिर भी 4 रन मिलते हुए यहाँ पर गणेश बादड़ को. अच्छी बल्लेबाजी अभी तक गणेश बादड़ द्वारा. फिर से दिल स्कूप, इस बार गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. बेहतरीन शॉट गणेश बादड़ द्वारा. इनके पास चारों तरफ शॉट है. अच्छे बल्लेबाज गणेश बादड़ अटैक करते हुए विदर्भ इलेवन की गेंदबाजी पर जुनेद पठान के स्पीड का यूज करते हुए गणेश बादड़. चतुर चालाक कप्तान गणेश बादड़. जुनेद पठान यहाँ पर महंगे साबित होते हुए 2 गेंदों पर 8 रन अभी तक इस ओवर में. अगली गेंद गणेश बादड़ के लिए. इस बार थोड़ा सा फील्डिंग में बदलाव. शॉर्ट फाइन लेग के फील्डर को थोड़ा सा अंदर लेते हुए इस बार फ्लिक कर दिया है. वहां पर बेहतरीन फील्डिंग अश्विन चौहान द्वारा. अच्छे फील्डर बनकर उभरे हैं इस टूर्नामेंट में अश्विन चौहान. जिस तरह के लगातार कैचेस और फील्डिंग की है उन्होंने इस टूर्नामेंट में, काबिले तारीफ फील्डर अश्विन चौहान. अगर जुनेद पठान गणेश बादड़ की विकेट यहाँ पर लेते हैं तो उनको चीकू वॉरियर्स की तरफ से 501 रुपए का बख्शीश दिया जाएगा. लगातार विदर्भ के प्लेयरों पर बख्शीशों का बौछार होता हुआ 501 रुपए का बख्शीश उनको मिलेगा अगर गणेश बादड़ की विकेट खासकर वो लेते हैं. जानते हैं बहुत बड़ा खिलाड़ी गणेश बादड़ और उतने ही बड़े खिलाड़ी जुनेद पठान. अगली गेंद गणेश बादड़ के लिए. इस बार उठाकर खेला है कवर्स की दिशा में. इनका ये फेवरेट शॉट. 4 रन प्राप्त किए इस शॉट के साथ. लगातार यहाँ पर तीसरी बाउंड्री आती हुई इस ओवर की. जुनेद पठान महंगे साबित होते हुए गणेश बादड़ जो कि जाने जाते हैं इस शॉट के लिए. कवर्स की दिशा में हमेशा शॉट देखने को मिलते हैं इस बल्लेबाज के बल्ले से. पिछले ओवर में विशाल को भी एक अच्छा शॉट खेला था. 3 रन प्राप्त किए थे उस शॉट पर गणेश बादड़ ने. अगली गेंद जुनेद की गणेश के लिए. इस बार काफी तेज की थी लेकिन फिर से हल्का सा एज लगकर गेंद जाएगी बाउंड्री लाइन की तरफ. वहां पर अबूजर, अच्छी फील्डिंग वहां पर अबूजर द्वारा. इस फील्डर ने भी काबिले तारीफ फील्डिंग की है अभी तक इस टूर्नामेंट में. निश्चित रूप से 2 रन बचाए अपनी टीम के लिए. इस मैच में एक एक रन की कीमत जानते हैं दोनों ही टीम के खिलाड़ी. उसी तरह की फील्डिंग यहाँ पर करते हुए अबूजर, अश्विन चौहान, वहां पर दिनेश और नीलेश मालस की भी अच्छी फील्डिंग देखने को मिली थी पिछले ओवर में. अगली गेंद इस बार फिर से उठाकर खेला हवा में गेंद. फील्डर नहीं पहुंच पाएंगे. जब तक गेंद फील्ड होती 2 रन आसानी से यहाँ पर पूरे करेंगे गणेश बादड़ और सचिन वर्ते. सलामी जोड़ी, बेहतरीन बल्लेबाजी. 2 ओवर के बाद बढ़ती हुई रन संख्या 29 रन. यहाँ पर अच्छी बल्लेबाजी कहना चाहूंगा ओम दादा मैं गणेश बादड़ द्वारा. नक्कीच आणि वेगाचा वापर करताना दिसले होते गणेश बादळ. ज्या प्रकारे फटकेबाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळाली, व्हेरिएशन होतं जुनेद पठाणकडे, परंतु ते या षटकामध्ये पाहायला नाही मिळालं.
कारण जेव्हा तुम्ही इनसाइड आउट फटका खेळत असता, वेग असतो, तेव्हा फटका मिडल होतो कनेक्ट. परंतु व्हेरिएशन जर असलं, तुमचे गती परिवर्तन तुम्ही सातत्याने जर करत असले, तर इनसाइड आउट फटका फसत सुद्धा असतो. हे पाहायला मिळालं नाही मयूर गोलंदाजीमध्ये. धावसंख्या झाली 29 धावा, बिनगडी बाद. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एक वेळ विशाल जाधव पाहायला मिळतील. डावखुरे हे गोलंदाज, याही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी. परंतु 2 षटकामध्ये तुम्ही 29 धावा खर्च केल्यात, या ठिकाणाहून वापस करणं थोडंसं कठीण वाटते मला. कारण आता मात्र धावांच्या मोठ्या मोठ्या लक्ष्याकडे जाताना पाहायला मिळेल रॉयल मालेगाव संघ. सलामीची जोडी ही अनुभव आहे या खेळाडूंकडे आणि त्या अनुभवाचा फायदा घेताना ते दिसतील. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं सचिन वडते आणि या सामन्यामध्ये मात्र गणेश बादल आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत आहेत. कर्णधार पदाला साजेसा खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सचिन वडते यांचा चेंडू बॅटवरती आला नाही व्यवस्थित आणि एक धाव पूर्ण होईल. धावसंख्या वाढेल एका धावेच्या साहाय्याने 30 धावा. विशाल जाधव चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. मागच्याही षटकामध्ये जर शेवटचे काही 2-3 चेंडू सोडले तर चांगली गोलंदाजी झाली होती. परंतु याही षटकामध्ये पुन्हा एक वेळ चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सचिन वडते यांनी दोन्ही गोलंदाजांवर आक्रमण केलंय. ते आक्रमण पुन्हा कंटिन्यू करतील का हे बघण्यासारखं असेल. कारण सचिन वडते चांगले फलंदाज आणि गणेश बादल सुद्धा अप्रतिम असे खेळाडू आहेत आपल्या संघासाठी. हो हो, यावेळी स्विच हिट, चेंडू जाईल. 6 धावेगरचा षटकार. काय अप्रतिम फटका होता, देखना फटका होता. डोळ्याचा पारणं फेडणारा फटका येतोय गणेश बादल यांच्या बॅट मधून. सगळ्या संघासमोर फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत गणेश बादल, फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारचा फटका नाही लगावला कोणीतरी आजपर्यंत या स्पर्धेमध्ये. हा फटका जर बघितला तर नक्कीच ग्लेन मॅक्सवेलची आठवण करून देणारा हा फटका होता. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि जेव्हा धावांचा डोंगर उभा राहतो तेव्हा त्यानंतर मात्र धावाचा पाठलाग करताना मयूर अडचणी जातात, खास करून नॉकआउट सामन्यामध्ये. बिल्कुल ओम दादा, जिस तरह की बल्लेबाजी गणेश बाजड़ यहाँ पर करते हुए उनको देखा नहीं गया इस टूर्नामेंट में रिवर्स स्वीप, लेकिन इस बार जानते हैं विशाल ऑफ कटर गेंदबाजी कर रहे हैं, लेफ्ट आर्म ऑफ कटर, उसी का फायदा उठाते हुए गणेश बाजड़ अगली गेंद फिर से, इस बार फिर से उठाकर मारने की कोशिश, इस बार नाकाम रहे. लगातार आप उस दिशा में शॉट नहीं खेल सकते ओम दादा. 11 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी साकारतायत. काय आक्रमकपणा आला, एकूणच अचानकपणे आक्रमकपणा आलाय गणेश बादल यांच्या बॅटमध्ये. जी बॅट आतापर्यंत शांत होती, ती बॅट पहिल्या सामन्यामध्ये क्वालिफायर सामन्यामध्ये पाहायला मिळाली. खास करून गणेश बादल यांची बॅट बोलताना दिसते आज. पुन्हा एक वेळ स्टेप आउट करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत जुनेद पठाण, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं पाहायला मिळालं. एक धाव मिळेल, धावसंख्या वाढेल एका धावेच्या साहाय्याने. 37 धावा, बिनगडी बाद. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय विदर्भ इलेव्हन संघ आणि मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते प्रथम फलंदाजी करताना रॉयल मालेगाव संघाच्या या सलामीच्या जोडीकडून मयूर. 37 धावा धावफलकावरती आहेत, बिनगडी बाद. 2.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. मागच्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता बाबा इंडियन्स मंगळूर पेस संघाला. डिझर्व करतो रॉयल मालेगाव संघ. पुन्हा स्टेप आउट, सचिन वरते ऑन फायर, चेंडू सीमा पार, लॉन्ग ऑफ वरतून षटकार. बेहतरीन बल्लेबाजी दोनों ही बल्लेबाजों द्वारा. जब से मैंने खेलना चालू किया तब से मैं देखते आ रहा हूँ इन दोनों बल्लेबाजों को ओपनिंग करते हुए आ रहे हैं. जिस तरह से बल्लेबाजी इन्होंने की है आज दिखाते हुए, बेस्ट ओपनिंग पार्टनरशिप वाशिम जिले में. सचिन वरते इनका फॉर्म में लौटना काफी डेंजर साबित होता हुआ यहाँ पर विदर्भ इलेवन चिखली को. यहाँ पर 12 गेंदों में 33 रन बनाकर गणेश बाजड़ कप्तानी पारी खेलते हुए अपनी टीम के लिए. वहीं पर सचिन वरते यहाँ पर दूसरा रोल निभाते हुए. अगली गेंद शॉर्ट ऑफ लेन गेंद, पुल कर दिया, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. और ये महंगा साबित होता हुआ विशाल का ओवर. इस छक्के के साथ 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची 49 रन. यहाँ पर बेहतरीन बल्लेबाजी दोनों ही बल्लेबाजों द्वारा. सचिन ने भी अपने हाथ खोलना शुरू कर दिया. जिस तरह से विदर्भ यहाँ पर गेंदबाजी कर रहा है लगातार बड़े लक्ष्य की ओर, ओम दादा रॉयल मालेगाव बढ़ता हुआ. नक्कीच मोठ्या धावसंख्येकडे वळतोय हा संघ. मी आधीच्या षटकामध्ये सांगितलं होतं त्या
2 षटकामध्ये तुम्ही जेव्हा 27 आणि 29 धावा खर्च करता, त्यानंतर मात्र मोठी धावसंख्या तर उभी राहणारच आहे. कारण सुरुवात मिळाली आणि पूर्णच्या पूर्ण संघ अजून तंबूमध्ये असेल रॉयल मालेगाव संघाचा. या सलामीच्या जोडीला ज्या प्रकारे तुम्ही चेंडू टाकतायत, या सलामीच्या जोडीकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा घेताना पाहायला मिळत आहे सलामीची ही जोडी. धावसंख्या झाली 49 धावा आणि 3च षटकांचा खेळ समाप्त झालाय. नाणेफेकी जिंकून तो गोलंदाजीचा पुन्हा एक वेळ निर्णय झाला होता मयूर विदर्भ चिखली संघाचा, तो मात्र चुकीचा ठरताना पाहायला मिळतोय. जरूर ओम दादा, कुछ सोच समझ कर लिया गया ये फैसला, लेकिन अभी तक तो नाकाम साबित होता हुआ। जिस तरह से विशाल जाधव महंगे साबित हुए, जुनैद पठान उन्होंने भी अपने ओवर में लगातार रन खर्चे किए। अब मोहित शर्मा पर जिम्मेदारी बढ़ती हुई, इन्होंने भी अच्छी गेंदबाजी और सबसे ज्यादा विकेट लेने वाले गेंदबाज उनको गेंदबाजी पर लाया है ओम दादा। नक्कीच सर्वाधिक विकेट घेणारे सर्वाधिक गड्यांना बाद करणारे गोलंदाज आहेत मोहित शर्मा उर्फ मॉन्टी. मागच्याही सामन्यामध्ये ब्रेक थ्रू मिळवून दिला होता आणि मिस्टर विकेट टेकर आहेत. यावेळी फटका चांगला इनसाइड आउट खेळले क्षेत्ररक्षक आहेत वाईडीचे लॉंग ऑफच्या दिशेने. 50 धावा पूर्ण होतात आणि या धावसंख्येबरोबर धावसंख्या झाली ती म्हणजे या धावेबरोबर 50 धावा बिनगडी बाद. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय विदर्भ एलेवन चिखली संघ. मात्र आक्रमण झालंय त्यांच्या गोलंदाजांवरती, खास करून जुनैद पठाण विशाल जाधव यांच्यावरती सातत्याने आक्रमण केलंय गणेश बाजड आणि सचिन वडते यांनी. धावसंख्या तरी 50 धावा बिनगडी बाद. चांगली फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. पुन्हा एक वेळ वेगवान चेंडू पाहायला मिळतोय मोहित शर्मा यांचा. या वेगाचं उत्तर नव्हतं, कट करण्याचा जरूर प्रयत्न झाला होता परंतु बॅट चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. बघू शकता रिप्ले मध्ये वेग होता या चेंडूवर आणि वेगाचं उत्तर नव्हतं सचिन वडते यांच्याकडे. 50 धावा धावफलकावरती आहेत आणि चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. मोहित शर्मा उर्फ मॉन्टी आज यांच्यावर जबाबदारी असेल संघाला ब्रेक थ्रू मिळवून देण्याची आणि गडी सुद्धा बाद करण्याची आणि त्याचबरोबर धावा सुद्धा रोखाव्या लागतील. मोहित शर्मा सातत्याने वेगाचा वापर करत आले. चांगली गोलंदाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय आता मात्र. थर्ड मॅच क्षेत्ररक्षक थोडे फाईन केले गेलेत आणि कट फटका लगावला गेला नाही पाहिजे त्यासाठी हा क्षेत्ररक्षक असेल. परंतु यावेळी मात्र वेगाचं उत्तर दिलं गेलंय. चेंडू सीमारेषे पार 6 धावे करता षटकार. वेगाचं उत्तर दिलंय अनुभवाने. सचिन वळते अनुभवी मॅन इन फॉर्म काय फलंदाजी करतात आपल्या संघासाठी बघू शकता रिप्ले मध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय 6 धावे करता. आज जुनैद पठाण अँड कंपनी त्यांच्यासाठी काही चांगलं होताना दिसत नाहीये. धावसंख्या झाली 56 धावा बिनगडी बाद. सचिन वडते आज मात्र सचिन नावाने ज्या प्रकारचा खेळ केलाय, सचिन नावाचं वांदळ घोंगावतंय वाशिम प्रीमियर लीग या मैदानावर. हो यावेळी मात्र पुन्हा एक वेळ चांगला चेंडू आहे. वैध चेंडू ठरवला गेला पंचांकडनं. धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या थांबली 56 धावा. मोहित शर्मा जर गडी बाद करतात तर त्यांच्यासाठी चिकू वारियस यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक असेल. मोहित शर्मा यांनी जर गडी बाद केला तर चिकू वारियस यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक असेल आणि बघायचं आहे संघाला ब्रेक थ्रू मिळवून देण्याची गरज आहे बक्षिसापेक्षा आणि ते ब्रेक थ्रू मिळवून देतील का. फटका चांगला हवेमध्ये फसलाय आणि सतीश साबळे चेंडूच्या खाली त्यांच्याकडे झेल मात्र पूर्ण झालाय. पहिल्या विकेटचं पतन होतंय. सचिन वडते त्यांची चांगली खेळी आता समाप्त होईल परंतु संघासाठी महत्वाच्या धावा करून ते तंबूच्या आसऱ्याला असतील. 56 धावांवरती पहिल्या विकेटचं पतन होतंय. सतीश साबळे यांच्याकडनं चांगला झेल पाहायला मिळाला. 56 धावा 1 गडी बाद. रॉयल मालेगाव संघ 3.5 चेंडूचा खेळ झाला आणि ड्रिंक्स ब्रेक सुद्धा करून घ्यायचा आहे. ड्रिंक ब्रेक सुद्धा करून घ्यायचा आहे. पंचांना विनंती आहे ड्रिंक ब्रेक करून घ्या. 200 रुपए का यहाँ पर पारितोषिक हासिल किया मोहित शर्मा ने इस विकेट के साथ, और इस विकेट के साथ यहाँ पर वापसी करती हुई विदर्भ 11 चिखली, क्योंकि सचिन वड़ते अगर और थोड़ी देर क्रीज पर मौजूद रहते तो काफी खतरनाक साबित हो सकता था. जिस तरह की बल्लेबाजी अभी तक सचिन वड़ते करते आ रहे हैं, उनका वापस लौटना यहाँ पर विदर्भ 11 के लिए काफी, और यहाँ पर उनकी जगह लेने आएंगे बल्लेबाज आशीष पाठक. इस तिकड़ी ने गणेश बाजड़, सचिन वड़ते और आशीष पाठक, इस तिकड़ी ने रॉयल 11 मालेगांव को हमेशा
जीत के पास लेकर गए हैं ये तीनों ही तिकड़ी। काफी समय से खेलते आ रहे हैं तीनों भी खिलाड़ी। जिस तरह का फिटनेस मेंटेन इन्होंने रखा है। गणेश बाजड़ यहाँ पर वाशिम पुलिस में कार्यरत, वहीं पर आशीष पाठक वो भी वाशिम पुलिस में कार्यरत। यहाँ पर वापसी दिलाते हुए यहाँ पर मोहित शर्मा, जिस तरह की गेंदबाजी इन्होंने की है, लगातार विकेट चटकाने में यह खिलाड़ी अभी तक सफल रहा है। यहाँ पर अगला गेंद फिर से गणेश बाजड़ के लिए, इस बार बाउंसर लेंथ गेंद। इसी के साथ ओवर की समाप्ति लेफ्ट कर दिया गणेश बाजड़ ने। पिछले मैच में जिस तरह का गेंद डाला था गणेश बाजड़ को मोहित शर्मा ने, काबिले तारीफ गेंद डाला था। इसी के साथ ओवर की समाप्ति हुई। 4 ओवर के बाद 56 रन, 1 विकेट के नुकसान पर रॉयल मालेगांव। हल्की सी वापसी यहाँ पर विदर्भ द्वारा, चाहेंगे वो 100 के अंदर टारगेट रोकना चाहेंगे विदर्भ। अभी भी उनके पास नीलेश मालस, जुनैद पठान जिनके स्पेल का 1 ओवर आना बाकी, और गणेश बाजड़ चाहेंगे इस मैच में अर्धशतक लगाकर WPL का उनका पहला अर्धशतक हो और अपने टीम के लिए कुछ और रन जोड़ने की उनकी कोशिश रहेगी। जिस तरह से उनको स्टार्ट मिला है, 14 गेंदों में 34 रन बनाकर गणेश बाजड़ अभी भी क्रीज पर मौजूद है। और आशीष पाठक, इस बल्लेबाज ने, ये बल्लेबाज पवेलियन से ही सेट होकर आता है। जिस तरह के आते ही शॉट इनके पास है, आते ही मिड विकेट स्क्वायर लेग कवर्स की दिशा में बड़े बड़े शॉट खेलने में अभी तक सफल रहा है ये बल्लेबाज आशीष पाठक। और गेंदबाजी के लिए आएंगे नीलेश मालस। इनसे काफी आशा है विदर्भ को। जिस तरह की अभी तक गेंदबाजी हुई है, सिवाय मोहित शर्मा के अभी तक हर एक गेंदबाज जुनैद पठान, विशाल जाधव महंगे साबित हुए हैं। और मोहित शर्मा जिन्होंने एक ब्रेक थ्रू भी दिलाया है अपनी टीम के लिए। अब गेंदबाजी पर आए नीलेश मालस, राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे। आशीष पाठक के लिए अच्छी फील्डिंग सजाते हुए डीप स्क्वायर लेग डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ और स्वीपर कवर लिया गया है। नीलेश मालस की अगली गेंद आशीष पाठक के लिए। इस बार अच्छी गेंद, सम्मान दिया गेंद को, हल्के हाथों से डिफेंस किया। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। यहाँ पर थोड़ा सा टाइम लेकर खेलने की जरूरत, वही करते हुए आशीष पाठक। और अच्छी गेंदबाजी नीलेश मालस द्वारा गुड लेंथ पर की गई है गेंद, काफी तेज थी लेकिन अच्छी तरह से डिफेंस किया। बल्लेबाज जानते हैं अगर इस विकेट पर आप टाइम बिताएंगे तो बड़े हिट भी जल्दी आना शुरू होगा। और नीलेश मालस अच्छी गेंदबाजी अभी तक, थोड़ी सी फील्डिंग में बदलाव करते हुए। अगर विकेट लेते हैं नीलेश मालस तो 200 रुपए चिकू वॉरियर्स की तरफ से। शॉर्ट ऑफ लेन गेंद, हवा में गेंद, फील्डर शिवा बॉन्ड, अच्छी कैच यहाँ पर। और नीलेश मालस को मिलते हैं 200 रुपए का रोक पारितोषिक चिकू वॉरियर्स की तरफ से। काफी तेज शॉर्ट ऑफ लेन गेंद करते हैं नीलेश मालस। मैं इनके साथ खेल चुका हूँ, जिस तरह की गेंदबाजी इनके पास है, काफी क्षमता इस गेंदबाज में। थोड़ा सा ठीक तरह से टाइम नहीं हुआ, उनके स्लॉट में गेंद थी लेकिन मिस टाइम कर बैठे आशीष पाठक। और दूसरा झटका लगता हुआ यहाँ पर रॉयल मालेगाव को। नक्कीच ज्या प्रकारे आमचे शाहरुख भाई tenniscricket.in चे या भारतातील सर्वात बेस्ट कॅमेरामॅन ज्यांना मी का म्हणतोय, या चेंडूला ज्या प्रकारे त्यांनी फॉलो केले, कारण ज्या ठिकाणी ते कॅमेऱ्याचं वर्क करतायत त्या ठिकाणी जर बघितलं तर डीप विकेटला चेंडू फॉलो करणं सोपं नाही आहे, परंतु त्या ठिकाणावरपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला फॉलो करतायत शाहरुख भाई। आणि भारतामधले सर्वात नंबर 1 कॅमेरामॅन ते का आहेत ते मात्र दाखवतात। tenniscricket.in हीच भारतातील सर्वात नामवंत कंपनी, जी लाईव्ह करणारी कंपनी आहे, ती नामवंत का आहे त्यांनी या पूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या कामावरून दाखवलं आहे मयूर। जरूर तारीफ काबिल ये टीम, शाहरुख भाई हो या संदेश भाई या फिर वेदांग, जिस तरह के इन्होंने हमें इस टूर्नामेंट के लिए लाइव प्रक्षेपण, जिस तरह की क्लैरिटी, इस हर एक प्रेक्षक घर से आनंद उठाता हुआ इस मैच का, उन्होंने सभी ने तारीफ की है इन तीनों की। अगली गेंद नीलेश मालस की गणेश बाजड़ के लिए। इस बार पटकी गेंद, खेल दिया उसे,
फाइन लेग की दिशा में गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। 1 बाउंस 4 रन के लिए गणेश बाजार फॉर्म में। रॉयल मालेगांव के लिए अच्छी बात है जिस तरह से गणेश बाजार अभी तक बल्लेबाजी कर रहे हैं। फिर से शॉर्ट ऑफ लेन गेंद करने की कोशिश, लेकिन इस बार थोड़ा दिशा से भटके। लेग स्टंप पर एक गेंद थी और इस बल्लेबाज का ये स्ट्रॉन्ग जोन कवर्स की दिशा में और स्क्वायर लेग फाइन लेग की दिशा में इनके शॉट्स देखने लायक रहते हैं। क्रिकेटिंग शॉट्स इस बल्लेबाज के पास। चौके के साथ 60 रन यहाँ पर होते हुए रॉयल मालेगांव के। अगर गणेश बाजार का विकेट लेते हैं नीरज मानस तो उनको 200 रुपए मिलेंगे। इस बार उठाकर खेला है कवर्स की दिशा में, कोई फील्डर मौजूद नहीं। गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। 1 बाउंस 4 रन। बेहतरीन बल्लेबाजी गणेश बाजार। आज इस बल्लेबाज को कोई रोक नहीं पा रहा। जिस तरह की बल्लेबाजी इस बल्लेबाज ने इस मैच में की है, लगातार हर दिशा में शॉट खेले। देखिए गेंद में कोई खराबी नहीं थी, लेकिन जिस तरह का ये क्रिकेटिंग शॉट है, इस बल्लेबाज की तारीफ होनी चाहिए इस शॉट के लिए। अगर नीलेश मालस गणेश बाजार को आउट करने में सफल रहते हैं तो चीकू वॉरियर्स की तरफ से 200 रुपए का रोक बख्शीश यहाँ पर मिलेगा। वो 200 रुपए पहले ही आशीष पाठक का विकेट लेकर प्राप्त कर चुके हैं। उनका इनाम कमेंट्री बॉक्स में मेरे पास जमा है। अगली गेंद फिर से नीलेश मालस की गणेश बाजार के लिए। गणेश बाजार ऑन फायर। इस बार फिर से पटकी गेंद ठीक तरह से बल्ले पर आई नहीं। वहां पर पर फील्डिंग करते हुए नजर आएंगे। 1 रन यहाँ पर मिस टाइम हुआ गणेश बाजार के बल्ले से। 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे, लेकिन 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 65 रन, जबकि 5 ओवर की आखिरी गेंद आना बाकी है। अब स्ट्राइक पर पहली बार सतीश, जिन्होंने इस टूर्नामेंट में लगातार अच्छी बल्लेबाजी की है रॉयल मालेगांव के लिए। और नीलेश मालस अच्छी गेंदबाजी अभी तक इस ओवर में 2 चौके जरूर लगे हैं, लेकिन उसके बावजूद अच्छी गेंदबाजी नीलेश मालस द्वारा। विदर्भ 11 तो यहाँ पर लगातार विकेटों की जरूरत और रॉयल मालेगांव को यहाँ से बड़े हिटों की जरूरत। अगली गेंद सतीश के लिए। इस बार स्टेप आउट कर मारने की कोशिश, दूर रखा गेंद को नीलेश मालस ने। अच्छी गेंदबाजी। इसी के साथ अच्छे ओवर की समाप्ति। 5 ओवर के बाद 65 रन 2 विकेट के नुकसान पर रॉयल मालेगांव। आणि मैदानावर मामा भाचे फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत। एका बाजूला आहेत गणेश बाजार आणि त्यांचे भाचे सतीश खर्चे आता मैदानावरती आहेत। मामा भाची ही जोडी आज मैदानावरती रंग उधळेल का हे सुद्धा बघण्यासारखं असेल। और मेरे साथी कमेंटेटर विदर्भाज वाइस आरजे ओम दादा, जिनका काफी सहयोग रहा है इस टूर्नामेंट को सफल कराने में। जिस तरह का आवाज इनका है, जिस तरह का लगातार 10 दिन कमेंट्री करना, लगातार 10 दिन प्रेजेंटेशन सेरेमनी संभालना आसान बात नहीं है। जिस तरह से इस व्यक्ति ने हमें टाइम दिया है कमेटी की ओर से, धन्यवाद मयूर। तुमचं प्रेम हेच माझ्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे आणि खास करून विदर्भातील टेनिस क्रिकेटला मोठं करण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नावर मी वाटचाल करतोय। विदर्भातील आयोजकांच्या वतीने जे सहकार्य मिळतंय, खास करून त्यांना सुद्धा सहकार्य मिळतंय, त्यांचा सुद्धा मी आभार मानेल। और ओम दादा, जिनका अब उनका आवाज पुणे में भी गूंजेगा। विदर्भ के लिए बहुत बड़ी बात। आरजे ओम दादा जो कि जेआरपीएल में कमेंट्री करते हुए नजर आएंगे। आप tenniscricket.in के जरिए उनका आवाज सुन सकते हैं। चला मैदानामध्ये घाई करायची आहे। अगर जुनैद पठान यहाँ पर विकेट लेते हैं तो उनको 200 रुपए का रोक पारितोषिक चीकू वॉरियर्स की तरफ से। हर एक विकेट पर उनको 200 रुपए मिलेंगे। नक्कीच वैयक्तिक बक्षीस जर जिंकताय ते विदर्भ इलेव्हन चिखली संघ, परंतु बघणं गरजेचं असेल की या स्पर्धेमध्ये 51,000चं पारितोषिक कोण जिंकतो, कारण या ट्रॉफीकडे सर्वांच्या नजरा आहेत। मयूर गोलंदाजी मार्कवरती आहेत जुनैद पठाण, गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील। आपल्या संघाला ब्रेक थ्रू त्यांना मिळवून द्यावं लागेल। गणेश बाजार 17 चेंडूमध्ये 43 धावांची खेळी साकारत आहेत।
यावेळी वेगवान चेंडू, या वेगाचं उत्तर नव्हतं. चेंडू मात्र शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला. निर्धार चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या थांबली 65 धावा, 2 गडी बाद, 5.1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. प्रेक्षक हो, आपण बघत आहात वाशिम प्रीमियर लीग 2021. जे प्रेक्षक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आणि मैदानावर आम्हाला जुळलेले आहेत, त्या प्रेक्षकांचं समालोचन कक्षातर्फे मी आर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. हो, यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे शिवा बॉन्डच्या दिशेने. हा चेंडू केला होता. क्षेत्ररक्षक होते पॉइंटच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या वाढेल 66 धावा. वेगाने गोलंदाजी करतायत जुनेद पठाण आणि वेगासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे आणि व्हेरिएशनचा सुद्धा तो वापर करताना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मोहित शर्माने चांगली गोलंदाजी केली. निलेश मलासने चांगली गोलंदाजी केली. थोडीशी वापसी करतो या सामन्यामध्ये विदर्भ चिखली संघ. पुन्हा एक वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. काय अप्रतिम वेग होता या चेंडूवर. भन्नाट वेगवान गोलंदाजी करतोय जुनेद पठाण. सातत्याने विदर्भामधला स्टार खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिल्या जात आहे आणि आजही त्याच प्रकारच्या खेळाचे प्रदर्शन त्याच्याकडनं हवं असेल, कारण पहिल्या षटकामध्ये त्याने खूप खराब गोलंदाजी केली होती. 18 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये काहीशी वापसी करताना पाहायला मिळतोय जुनेद पठाण. आणि मोठ्या खेळाडूची हीच खासियत आहे की जेव्हा मात्र वार करायचा असतो तेव्हाच ते चवताळून उठत असतात आणि तोच खेळ पाहायला मिळतोय. ओ यू मिस, आय डेफिनेटली हिट. सतीश खर्चे यांचा खेळ समाप्त झालाय. क्लीन बोर्ड पाहायला मिळत आहेत आणि वेगाचं उत्तर नव्हतं या ठिकाणी सतीश खर्चे यांच्याकडे. हा वेगवान चेंडू होता मयूर, हा बघू शकता रिप्ले मध्ये. क्लीन बोल्ड जात आहेत आणि बॅट खाली यायच्या आधी हा चेंडू गेला होता यष्टांवर. बेहतरीन गेंदबाजी जुनेद पठान द्वारा. इस विकेट के लिए जुनेद पठान को मिलते हैं 200 रुपए चीकू वॉरियर्स की तरफ से. अच्छी गेंदबाजी यहाँ पर जुनेद द्वारा. लगभग 145 की स्पीड से ये गेंद की थी जुनेद पठान ने और इसका कोई उत्तर नहीं था. सतीश के बल्ले पर, बल्लेबाज सतीश के पास. अब सतीश की जगह लेने आए हैं मिस्टर सद्दाम, जो कि अच्छे बल्लेबाज और अपने स्वभाव के लिए जाने जाते हैं. अच्छी बल्लेबाजी करते हैं और जुनेद पठान सामने, जिनका अभी तक इस ओवर में सबसे तेज गेंदबाजी देखने को मिली इस टूर्नामेंट में उनसे. ओम दादा. नक्कीच त्यांच्याकडे पुन्हा एक वेगवान गोलंदाज आहे. सातत्याने त्या खेळाडूचं नाव समोर आलंय. मोहित शर्मा उर्फ मॉन्टी, मिस्टर विकेट टेकर त्यांना मी नाव दिलंय. निकनेम त्यांचं मिस्टर विकेट टेकर पाहायला मिळेल. त्या प्रकारे आपल्या संघाला गरज असताना मोहित शर्माने वारंवार गडी बाद करून दिले आहेत मयूर. जरूर अच्छी गेंदबाजी की है मोहित शर्मा ने और यहाँ पर वापसी दिलाते हुए जुनेद और मोहित और नीलेश. मोहम्मद सद्दाम आलेत नवीन फलंदाज. पुन्हा एक बॅटची कड आहे. क्षेत्ररक्षक आहे दीपक राजूरकर. धावबाद होण्याची संधी, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चांगला कॉल पाहायला मिळतोय. सतीश खर्चे बाद झाल्यानंतर गणेश बाजार आले फलंदाजी करता आणि गणेश बाजार करणं चांगली फलंदाजी. मोहम्मद सद्दाम यांचा कॉल होता. एक धाव घेण्याचा आणि एक धाव सुद्धा पूर्ण झाली. आणि बघावं लागेल मागच्या षटकामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे गणेश बाजारने, त्याच फटकेबाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळेल का. 44 धावा धावफलकावरती आहेत. 67 धावा धावफलकावरती आहेत. 44 धावांवरती खेळतायत गणेश. हो, यावेळी ड्राईव्ह केलं. खोलवर टप्प्याचा चेंडू. वेग होता या चेंडूवर आणि यावेळी मात्र वेगाचं उत्तर समजदारीने देत आहेत फलंदाज गणेश बाजळ. षटकाची समाप्ती होईल. 6 षटक समाप्त. 68 धावा, 3 गडी बाद. थोडीशी वापसी केली आहे. रॉयल मालेगाव संघावरती थोडंसं धडपण आणलंय विदर्भ चिखली संघाने. धावसंख्या झाली ती म्हणजे 68 धावा, 3 गडी बाद. यहाँ से अगर रॉयल मालेगांव को बड़ा लक्ष्य हासिल करना है तो गणेश बाजार को ज्यादा से ज्यादा गेंदें खेलनी पड़ेगी और ज्यादा से ज्यादा बड़े हिट लगाने पड़ेंगे. जिस तरह से अभी तक फॉर्म में बल्लेबाजी की है उन्होंने 20 गेंदे 45. अरुण बाबा मित्र मंडल की ओर से गणेश बाजार अगर चौका लगाते हैं तो उनको 100 रुपए का रोक पारितोषिक मिलेगा. परंतु धावसंख्या जर पाहिली तर 68 धावा, 45 धावांवरती खेळत आहेत फलंदाज गणेश बाजळ. संघाचे कर्णधार मॅन इन फॉर्म पाहायला मिळत आहेत. मागच्या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी झाली होती सचिन वडतेकडून. या सामन्यामध्ये अनुभवाचा वापर करतायत गणेश बाजळ. अर्धशतक झळकावण्याची त्यांच्याकडे सुद्धा संधी असेल आणि त्या संधीचं सोनं करतील का गणेश बाजळ. आतापर्यंत चांगला खेळ झालाय. प्रत्येक चेंडू बॅटच्या मिडल येताना त्यांच्या पाहायला मिळाला आणि त्यामुळे कॉन्फिडन्स वाढलेला आहे.
68 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 51,000, द्वितीय पारितोषिक आहे 31,000. दुसरा क्वालिफायर सामना आहे आणि पहिला क्वालिफायर सामना जिंकला होता संघर्ष संघाने, तो मात्र फायनल मध्ये जाऊन आरामात आता मात्र वाट बघतोय कोण आमच्याशी भिडेल. पुन्हा मात्र फटका फसलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे दिनेश चव्हाण. बघूया झेल झाला नाही, परंतु धावा रोखण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय दिनेश चव्हाण कडून. 2 धावा पूर्ण होतील, धावसंख्या वाढेल 2 धावेच्या साहाय्याने. अगर मोहित शर्मा यहाँ पर गणेश बाजार की विकेट लेने में कामयाब होते हैं तो चीकू वॉरियर्स की तरफ से 200 रुपए उनको मिलेंगे, और गणेश बाजार अगर चौका लगाते हैं तो अरुण दावा मित्र मंडल की ओर से उन्हें 100 रुपए का रोक पारितोषिक दिया जाएगा. 69 धावा धावफलकावरती आहेत 3 गडी बाद 6 पूर्णांक. ओ यावेळी बॅटची कड आहे आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेने, चौकार 4 धावा आणि 50 धावा पूर्ण होतात गणेश बाजड्यांच्या. कर्णधार पदाला साजेसा खेळ महत्वाच्या सामन्यामध्ये. प्रेक्षक हो, या फलंदाजी खेळी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर जरूर झाला पाहिजे. यहाँ पर 50 रन पूरे करते हुए गणेश बाजार इन्होंने दिखाया है कि बड़े मैच का प्लेयर हूं मैं. जिस तरह की बल्लेबाजी अभी तक की है इन्होंने, लगातार अच्छी बल्लेबाजी, और 100 रुपए उनको मिलते हैं अरुण बाबा मित्र मंडल की ओर से. और मोहित शर्मा विकेट लेते हैं तो उनको 200 रुपए चीकू वॉरियर्स की तरफ से मिलेंगे, और अच्छी यहाँ पर गेंदबाजी और बल्लेबाजी देखने को मिलती हुई. यावेळी पुन्हा मोहित शर्मा गोलंदाजी मार्कवरती आहेत. फटका चांगला आहे, परंतु फाईन लेगला क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला पाहायला मिळतात. निलेश मला चांगलं क्षेत्ररक्षक त्यांच्याकडे झालं. एकदा पूर्ण झाली आणि धावसंख्या वाढेल 75 धावा 3 गडी बाद. पंच्याहत्तर धावा 3 गडी बाद 6.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आणि बघायचंय मोहित शर्मा मिस्टर विकेट टेकर कशा प्रकारे गोलंदाजी करतील. हो यावेळी मात्र दिशा भटकले वाईड. अतिरिक्त धावाने अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या वाढेल 76 धावा 3 गडी बाद. 7व्या षटकाचा खेळ चालू आहे आणि या षटकाला पूर्ण करण्याची जबाबदारी आहे मोहित शर्मा उर्फ मॉन्टी यांच्या खांद्यावर. काहीशी वापसी केली म्हणायला लागेल. ज्या प्रकारे खेळ झाला विदर्भ चिखली संघाकडनं 56 धावा होत्या 4 षटकांत. तदनंतर जर पाहिलं तर फक्त 20 धावा खर्च केल्या आहेत. चांगल्या खेळाचं प्रदर्शन झालंय विदर्भ चिखली संघाकडून. ओ यू मिस आय डेफिनेटली. मोहित शर्माने पुन्हा एक वेळ दांडी गोल केली आहे. मोहम्मद सद्दामची मिस्टर विकेट टेकर या गोलंदाजाला आम्ही का म्हणतोय, त्याने आपल्या खेळातून दाखवलंय मयूर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मोहित शर्मा यांच्याकडून. रिप्लेमध्ये तुम्ही बघू शकता की ज्या प्रकारे हा वेगवान चेंडू होता, शफल झाले होते आणि मधातली दांडी उडवल्या गेली. मधातला स्टंप उडताना पाहायला मिळाला मोहम्मद सद्दामचा. धावसंख्या झाली 76 धावा 4 गडी बाद 6.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. वापसी करतोय आता विदर्भ एलेन चिखली संघ. या सामन्यामध्ये त्यांनी सांगितले की आमच्या आशा आणि अपेक्षा जिवंत आहेत, कारण आमच्या गोलंदाजाने या सामन्यामध्ये वापसी करून दिली आहे. दोन चेंडू या षटकामधले बाकी असतील आणि आतापर्यंत भन्नाट वेगवान गोलंदाजी झाली आहे मोहित करणं. आतापर्यंत त्याने 2 गडी बाद केले, 15 धावा देत 2 महत्वपूर्ण फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला त्याने परतवले. नवीन फलंदाज दीपेन तायडे. याही खेळाडूकडे क्षमता आहे, मोठे फटके दीपेन लगावू शकतात, बघावं लागेल. महत्वाचा क्षण आहे. हो चांगला चेंडू, पुन्हा वेगवान चेंडू. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला या चेंडूवर. मोहित शर्मा काय वेगाने या खेळाडूने इम्प्रेस केलंय. नक्कीच अशा प्रकारचा खेळ जर होईल तर तुम्हाला प्रसिद्ध आपोआप मिळते, कारण तुम्ही मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्धी आपोआप तुम्हाला मिळेल आणि प्रेक्षक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील तर अशा प्रकारचा खेळ होत असेल तर. वेगवान गोलंदाजी होते मोहित शर्मा यांच्याकडनं. शेवटचा चेंडू बाकी असेल 7व्या षटकामधला. चांगली गोलंदाजी करतायत मोहित उर्फ मॉन्टी. हो यावेळी चांगला वेगाचं उत्तर दिलं गेलंय. फुल पॉवरफुल चेंडू सीमा पार षटकार
6 धावा आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे 82 धावा. 4 गडी बाद, 7 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या चेंडूवरती आक्रमण केलंय दीपेन तायडेने आणि चुकी झाली शेवटच्या चेंडूवर. मोहित शर्मा यांच्याकडनं वेग होता आणि वेगाचं उत्तर दिलंय. फुल पॉवरफुल चेंडू सीमा पार षटकार. और आखिरी ओवर लेकर आएंगे नीलेश मालस। अब गणेश बाजड़ को बड़े हिट लगाने की जरूरत। डिपेन जिस तरह से आते ही अपनी मंशाएं साफ छक्का जड़ा उन्होंने अपने निजी दूसरी गेंद पर। यहाँ पर अच्छा मैच चलता हुआ WPL इनक्रेडिबल ग्राउंड पर और गणेश बाजड़ जो कि लगातार पहले ओवर से बल्लेबाजी करते आ रहे हैं अपने निजी 52 रन के स्कोर पर अभी भी क्रीज पर डटे हुए। इस बार पटकी हुई गेंद पुल करने की कोशिश लेकिन बल्ले पर आईने रन आउट का मौका हो सकता है यहाँ पर, लेकिन पहुंच जाएंगे डिपेन। यहाँ पर अच्छी गेंद लेकिन थोड़ी सी खराब फील्डिंग यहाँ पर नीलेश द्वारा, जिसका खामियाजा 1 रन लेने से नहीं रोक पाए यहाँ पर गणेश बाजड़ को। लेग बाइज के रूप में मिलता हुआ ये 1 रन। लगातार खेलते आ रहे हैं पहले ओवर से गणेश बाजड़। इस खिलाड़ी का फिटनेस अभी भी बरकरार, जिस तरह से इन्होंने रनिंग बिटवीन द विकेट लगातार रन बनाया है। अब स्ट्राइक पर डिपेन जिन्होंने काफी लंबा छक्का लगाया था पिछले ओवर में, अब जरूरत उसी को दोहराने की। आणि मैदानावर तुम्ही खेळ भावना पाहू शकता. विरोधी कर्णधाराला थोडीशी इजा आहे आणि त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहेत जुनेद पठाण त्यांची विचारपूस करताना पाहायला मिळत आहेत. बघू शकता तुम्ही की ज्या प्रकारे स्क्रीनवर गणेश बादल यांची विचार न करता ही खेळ भावना पाहायला मिळते. दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून एकमेकांना जाणून आहेत दोन्ही संघाचे खेळाडू. काफी दिन से साथ में खेलते आ रहे हैं गणेश बाजड़ और जुनेद पठान। लगातार जानते हैं अभी एक मैच के विरोधी जरूर है, लेकिन यहाँ पर स्ट्राइक पर डिपेन। अगली गेंद नीलेश की डिपेन के लिए। इस बार उठाकर खेलना चाहते थे, बल्ले पर सही तरह से आई नहीं, फिर भी गेंद जाएगी कवर्स की दिशा में। वहां पर अबूजर फील्डिंग के लिए हाजिर। 1 ही रन। बेहतरीन फील्डिंग, बेहतरीन थ्रो, बेहतरीन ये फील्डर अबूजर अभी तक प्रभावित किया है इस टूर्नामेंट में। बल्लेबाजी जरूर है उनकी आई नहीं, लेकिन जिस तरह की इन्होंने अपनी फील्डिंग में अपना 100% दिया है, काबिले तारीफ फील्डर ये अबूजर। अब स्ट्राइक पर गणेश बाजड़, उनको यहाँ पर बड़े हिट की जरूरत है और नीलेश मालस लगातार अच्छी गेंदबाजी करते हुए इस बार उठाने में कामयाब। गेंद जाएगी डीप स्क्वायर लेग के ऊपर से 6 रनों के लिए। बेहतरीन शॉट गणेश बाजड़ द्वारा। अब ये बल्लेबाज सेट हो चुका है, इनको गेंद फुटबॉल की तरह नजर आती हुई। लगातार बड़े हिट लगाने में इस मैच में सक्षम रहे गणेश बाजड़। इनके बल्ले से बड़ी पारी आई नहीं थी इस टूर्नामेंट में, लेकिन निर्णायक मैच में अच्छी पारी खेलते हुए अपने टीम के लिए अभी तक 58 रन 25 गेंदों पर 58 रन बनाकर अभी भी क्रीज पर मौजूद। अब गेंदे बची इस इनिंग में 3 और बड़े हिट लगाने की कोशिश रहेगी गणेश बाजड़ की। वहीं पर नीलेश मालस, उनकी कोशिश रहेगी कम से कम रोकने में गणेश बाजड़ को। अगली गेंद नीलेश मालस की।
इस बार यार कर लेंगे गेंद, अच्छी तरह से खेला, खेलते ही उनका 2 का कॉल। डिपेन यहाँ पर दूसरे रन के लिए भागते हुए, यहाँ पर थ्रो में उतनी ताकत नहीं थी, 2 रन आसानी से पूरे। और इस 2 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 92 रन, जबकि 8वां ओवर चलता हुआ, इस इनिंग का आखिरी ओवर, 2 गेंदे आना बाकी। गणेश बाजड़ चाहेंगे बड़ा हिट लगाना, लेकिन नीलेश मालस लगातार अच्छी गेंदे करते हुए। गेंद इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर, हल्का सा चप्पल जरूर किया था, लेकिन नीलेश मालस दूर रखना चाहते थे गेंद को, लेकिन वाइड लाइन के बाहर गेंद ये वाइड करार दिया अंपायर ने। इस वाइड के साथ बढ़ती हुई रन संख्या 93 रन, 4 विकेट के नुकसान पर रॉयल मालेगांव। गणेश बाजड़ जिनका बल्ला इस मैच में बोला है। अगली गेंद नीलेश की गणेश के लिए, इस बार फिर से वही शॉट दोहराने की कोशिश है, बल्ले पर आई नहीं, और ये डॉट गेंद, सिंगल रन, सॉरी लेग बाइज के रूप में मिलता हुआ एक रन, 94 रन। और ये इनिंग की आखिरी गेंद, डिपेन चाहेंगे इस छक्के के साथ 100 रन पूरे हो रॉयल मालेगांव के। वहीं पर नीलेश लगातार अच्छी गेंदबाजी, डेथ ओवर्स में आसान नहीं रहता किसी भी गेंदबाज को गेंदबाजी करना, लेकिन अच्छी गेंदबाजी नीलेश मालस द्वारा। अभी तक 1.5 ओवर में 19 रन देकर 1 विकेट लिया है नीलेश मालस ने। डिपेन के लिए अगली गेंद, डिपेन तैयार बड़ा हिट लगाने के लिए, और नीलेश इस बार अच्छी तरीके से खेला है, लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद आती हुई, वहां पर अच्छी फील्डिंग विशाल द्वारा, दिनेश द्वारा, 2 रन लेने से नहीं रोक पाएंगे। तीसरे रन के लिए भागते हुए गणेश बाजड़ यहाँ पर अपना फिटनेस दिखाते हुए, और इस 3 रन के साथ 97 रन स्कोर हो चुका है। 98 रन का लक्ष्य यहाँ पर विदर्भ के सामने। अच्छी बल्लेबाजी गणेश बाजड़ द्वारा। गणेश बाजड़ जो कि अपना निजी स्कोर 60 रन बनाकर पवेलियन में लौटते हुए, नॉट आउट इनकी पारी। अच्छी बल्लेबाजी यहाँ पर गणेश बाजड़ द्वारा, तारीफ काबिल बल्लेबाजी। बड़ा प्लेयर बड़े मैच में ही रन बनाता है, यही दिखाते हुए गणेश बाजड़। पिछले मैच में सचिन वर्ते ने 50 रन बनाए थे, और इस मैच में गणेश बाजड़ उनका बल्ला बोलता हुआ। सचिन वर्ते जिन्होंने 11 गेंदे 20 रन, लेकिन उसके बाद आशीष पाठक उनको जल्दी लौटना पड़ा, 2 गेंदे खेलकर 0 रन बनाकर आउट हुए। सतीश गर्ग से उनको भी शांत रखने में यहाँ पर कामयाबी मिली विदर्भ को, 3 गेंदे और 0 रन। उसके बाद सद्दाम शेख आए, लेकिन कुछ खास नहीं कर सके अपने टीम के लिए, 2 गेंदे 1 रन। लेकिन दीपेन तायडे, उनकी तारीफ करना चाहूंगा, इमर्जिंग खिलाड़ी इस टूर्नामेंट के, 4 गेंदे और 10 रन उन्होंने बनाए। 98 रनों की जरूरत यहाँ पर विदर्भ को, अगर ये मैच जीतना है तो। जो टीम ये मैच जीतेगी वो सीधा संघर्ष 11 से भिड़ेगी फाइनल मैच में। गोलंदाजीचा विचार केला तर विशाल जाधव यांनी 2 षटकामध्ये 31 धावा खर्च करत कुठलाही गडी त्यांना बाद नाही करता आला। जुनेद पठाण यांनी 2 षटकामध्ये 21 धावा करत एक महत्वाचा गडी टिपला। त्यानंतर मोहित शर्माने सुद्धा 2 षटकामध्ये 21 धावा देत 2 गडी बाद केले, आणि निलेश मलासने 2 षटकामध्ये 22 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय। जवळपास सर्व गोलंदाजी सरासरी सारखीच आहे, आणि बघायचं 98 धावांचा आव्हानाचा पाठलाग करावा लागेल आता जुनेद पठाण यांच्या विदर्भ चिखली संघाला। सत्तावीस जानेवारीला काका चषक सुद्धा पाहायला मिळेल, आणि ते स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत। रतुल मनोहर काका चषक या स्पर्धेचे आयोजक असतील, त्यांचे चिमुकले सुद्धा पाहायला मिळत आहेत, स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। रतुल
अतुल मनोहर यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील चिमुकले काका चषक 2021 ही काका चषक 2022 ही स्पर्धा जानेवारी महिन्यामध्ये खेळवल्या जाईल. शकील भाई सेंटरिंग वाले आपले 500 रुपयाचे या ठिकाणी वापस घेऊन जायचे आहेत. हॅट्रिक कोणीही गोलंदाजाने घेतलेली नाही आहे. हॅलो.
बनसोड साहेब, बनसोड साहब, बनसोड साहब, बनसोड, बनसोड. चला मागे या विदर्भ संघाचे खेळाडू. सामना सुरू होतोय आणि आता 98 धावांचा पाठलाग करतो. निलेश गायकवाड गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिला चेंडू स्टेप आउट करून विकेट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनच्या दिशेने आणि इस्रायल त्या ठिकाणी पाहायला मिळतात. खातं उघडलं जाते जुनेद पठाण आणि संघाचं सुद्धा. धावसंख्या आहे धावफलकावरती 1 धावा बिनगडी बाद. 98 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय विदर्भ चिखली संघ. यावेळी पुन्हा मात्र कट केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव आणि एका धावेवर समाधानी होतील. धावबाद करण्याचा जरूर प्रयत्न झाला होता. धावसंख्या आहे 2 धावा बिनगडी बाद. 98 धावांचा पाठलाग करतोय विदर्भ चिखली संघ आणि सुरुवात या सलामीच्या जोडीवर असे शिवा बॉन्ड पाहायला मिळतोय. शिवा बॉन्डने वारंवार चांगलं सलामीला टच दिलाय आपल्या संघाला. सुरुवात दिली आहे संघाला. पुन्हा एक वेळ चांगला चेंडू पाहायला मिळतोय निलेश गायकवाड यांच्याकडनं. या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. रॉयल मालेगाव संघाचा जर विचार केलाय तर दुसऱ्या बाजूला जुनेद पठाण ज्याने पूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती उचलली आहे फलंदाजीमध्ये तो असेल आणि शिवा बॉन्ड ज्याने चांगली फलंदाजी केली आहे स्पर्धेच्या माध्यमातून. या खेळाडूच्या नावावर सातत्याने धावा आहेत. चांगला खेळ त्याच्याकडनं पाहायला मिळाला. पूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि या षटकाला पूर्ण करतात निलेश गायकवाड. हो हो फटका मिस टाइम आहे. फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक सतीश कर्जे चेंडूच्या खाली येताना दिसतील आणि बघायला लागेल
झेल मात्र सुटताना पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांचा जल्लोष त्यांना माहित आहे की किती मोठा हा झेल होता. या ठिकाणी अशा प्रकारचे झेल तुम्ही सोडू शकत नाही ज्या प्रकारचा झेल सुटलाय मैदानामध्ये सतीश खडसे यांच्याकडून. सतीश खडसे यांच्याकडनं चुकी झाली आहे परंतु निलेश गायकवाड टाळ्यांनी स्वागत करतायत आपल्या संघ सहकार्याचं. हा झेल खूप महागडा ठरू शकतो खास करून यासारख्या सामन्यामध्ये. 3 धावा धावफलकावरती असतील. महत्वाचा झेल सुटलाय मैदानामध्ये. निलेश गायकवाडने संघाला ब्रेक थ्रू मिळवून देण्याची जबाबदारी घेतली होती परंतु ती जबाबदारी त्यांचे क्षेत्ररक्षक पूर्ण करताना नाही दिसले. बघू शकता तुम्ही रिप्ले मध्ये ज्या प्रकारचा फटका फसला होता जुनेद पडांचा आणि चेंडू हवेमध्ये खूप वेळापर्यंत स्थिरावला परंतु 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळाले आणि इस्राईल आणि सतीश खडसे यांच्याकडनं चूक झाली. ही चूक आता मॅच पासून दूर नेऊ शकेल का? कारण पकडा कॅच जिंका मॅच असं लिमिटेड ओव्हर मध्ये समीकरण असते परंतु याच सामन्यामध्ये कॅच सुटलेली आहे. जुनेद पठाणला लाईफलाईन मिळताना पाहायला मिळेल. 3 धावा आहेत धावफलकावरती. बिनगडी बाद पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि शिवा बॉन्ड आता स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. शिवाला सुद्धा चांगली खेळी करण्याची गरज आहे संघासाठी कारण दोन्ही एंड रन येणं महत्वाचं आहे. तुम्ही एका बाजूला जर जुनेद पठाण धावा काढत असेल दुसऱ्या बाजूने जर धावा येत नसतील तर तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. दोन्ही एंडने जर धावा आल्या तर विजय मात्र सहज मिळू शकतो विदर्भ संघाला. परंतु तितकी चांगली गोलंदाजी आहे रॉयल मालेगाव संघासमोर. निलेश गायकवाड, सतीश खडसे, सचिन वडते चांगली गोलंदाजी आक्रमण. इस्राईल शेख सातत्याने चांगली गोलंदाजी करतायत. यावेळी मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता या चेंडूला. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल मैदानामध्ये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतायत निलेश गायकवाड. चांगल्या खेळाचं प्रदर्शन झालंय रॉयल मालेगाव संघाकडून सातत्याने. मागच्या काही सामन्यामध्ये जर त्यांचा खेळ बहरताना आपण पाहिला कधी सचिन वडते धावून येतात संघासाठी कधी गणेश बाजार तर कधी निलेश गायकवाड. प्रत्येक मॅच वेगळी आणि त्या वेगळ्या मॅच मध्ये वेगळा खेळाडू परफॉर्मन्स देतोय आपल्या संघासाठी आणि हाच सांघिक खेळ आहे. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आणि सांघिक खेळामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं प्रदर्शन द्यावं लागेल. प्रत्येक खेळाडूला सांघिक खेळाचं प्रदर्शन डिपेंड करणं चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळी शिवा बॉन्डचा चांगला इनसाइड आउट चेंडू मात्र जाईल सीमा पार. 4 धावे करता चौकार आणि हा संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार होता शिवा बॉन्डच्या बॅट मधून. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचेल 7 धावा बिनगडी बाद. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 98 धावांचा आव्हानाचा पाठलाग करतोय विदर्भ 11 चिखली संघ आणि जुनेद पठाणला सांभाळून खेळावा लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये धार दाखवावी लागेल सतीश खडसे, इस्राईल शेख, सचिन वडते यांना. यहाँ पर अगर जुनेद पठान 3 छक्के लगाते हैं तो उनके लिए शकील बहुगौली की तो ओर से 500 रुपए का रोक पारितोषिक यहाँ पर कमेंट्री बॉक्स में जमा हुआ है. हैट्रिक छक्कों के हैट्रिक लगाते हैं तो उनको मिलेंगे 501 रुपए. यहाँ पर जमा हो चुके हैं मेरे पास. जुनेद पठाण यांच्यावरती सातत्याने नजरा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा चांगला खेळ पाहायला मिळाला परंतु आज भूतकाळ विसरून वर्तमानात तुम्हाला चांगलं खेळावं लागेल तेव्हा संघ जिंकू शकतो आणि विजयाच्या दारावर आणण्यासाठी जुनेद पठाण यांची जबाबदारी भरणारा खेळ पाहायला मिळेल का हे बघणं महत्वाचं असेल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती येत आहेत सतीश खडसे. चांगली गोलंदाजी याही गोलंदाजाने केली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चेंडू चेक केला जातोय जुनेद पठाण यांच्याकडनं. चेंडू चांगलाच असेल कारण पहिलाच षटक झाला आहे. पहिल्या षटकामध्ये तुम्ही आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. 7 धावा धावफलकावरती आहेत बिनगडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि धावसंख्या वाढेल एका धावेच्या सहाय्याने. 8 धावा. चांगला चेंडू पाहायला मिळाला सतीश खडसे यांच्याकडनं. व्हेरिएशन साठी ओळखल्या जातात सतीश खडसे. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आली. यावेळी शिवा बॉन्ड करता स्लोअर चेंडू होता आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. धावसंख्या वाढेल एका धावेच्या सहाय्याने. 9 धावा बिनगडी बाद. संयमाने सुरुवात करताना दिसतोय विदर्भ 11 चिखली संघ. सतीश खडसे यांच्याकडे व्हेरिएशन आहे त्या व्हेरिएशनचा वापर करताना ते 2 चेंडूवरती पाहायला मिळाले आणि जुनेद पठाण मात्र त्यांना मोठी फटके
फटकेबाजी करावी लागेल संघासाठी जर विजय मिळवायचा असेल तर सतीश खडसे यांना ब्रेकथ्रू मिळवून द्यावं लागेल संघाला, कारण जुनेद पठाण जोपर्यंत उपस्थित आहे तोपर्यंत सामना कोणत्याही बाजूला जाऊ शकतो. याही फटका चांगला आहे, जुनेद पठाण ऑन फायर, चेंडू मात्र जाईल सीमा पार, 6 धावे करता षटकार. आणि तो झेल सुटला होता मागच्या षटकामध्ये, तो झेल आता महागात पडताना दिसतोय. तो झेल मात्र आता खुणावतोय की चुकी झाली होती मित्रा, आणि चुकी झाली, त्या चुकीवर मात्र या ठिकाणी मीठ चोळलंय फलंदाज जुनेद पठाण यांनी. चेंडू दिला होता स्ट्रेट हिट, सीमा पार, 6 धावे करता षटकार. धावसंख्या वाढते, 15 धावा बिनगडी बाद. 1.3 चेंडूचा खेळ आता झाला असेल. पुन्हा मात्र इनसाइड आउट फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑफ दिशेने आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. 4 धावा. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते 19 धावा बिनगडी बाद. जुनेद पठाण आपल्या मात्र फॉर्म मध्ये पाहायला मिळतो या सामन्यामध्ये. 19 धावा धाव फलकावरती आहेत. 1.4 चेंडूचा खेळ झाला आहे. सतीश खडसे गोलंदाजी मार्कवरती आले आहेत आणि आतापर्यंत त्यांनीही 11 धावा खर्च केले आहेत. सतीश खडसे गोलंदाजी मार्कवरती. जुनेद पठाण यांच्याकरता हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जातोय आणि आमचे पंच वाईट करार देतात या चेंडूला. त्या अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या वाढेल 20 धावा. दबाव दिसतोय गोलंदाजावरती, ज्या प्रकारे आक्रमण झालं बॅक टू बॅक 2 चेंडूवरती, आणि त्यानंतर मात्र वाईट चेंडू आलाय आणि या वाईट चेंडूने धावसंख्या वाढली 20 धावा. प्रेक्षक हो, आपण बघत आहात वाशिम प्रीमियर लीग 2021, आजचा हा अंतिम दिवस आहे. पुन्हा एक वेळ फुलटॉस चेंडू आणि त्याला मात्र स्वीप केलंय, क्षेत्ररक्षक आहे आणि ब्लॉक स्वीप फटका जाईल सीमा पार. 4 धावे करतात, चौकार. पॉवर प्ले मध्ये खेळवतायत जणू काही गोलंदाजाला, ज्या प्रकारे फटकेबाजी करतायत जुनेद. हा फुलटॉस चेंडू होता, गती नव्हती या चेंडूवर, परंतु ब्लॉक स्वीप फटका इतका चांगला होता की डीप मिडवेकला क्षेत्ररक्षक नव्हता, त्यामुळे 4 धावा पूर्ण झाल्या. या 4 धावेच्या साहाय्याने धावसंख्या वाढते 24 धावा. पुन्हा चांगला फटका, फटका हवेमध्ये यावेळी पुन्हा आहे आणि क्षेत्ररक्षक बघूया चेंडूच्या खाली, परंतु सीमा पार चेंडू. 6 धावे करता षटकार. या षटकामध्ये 22 धावा जमा केल्या आहेत जुनेद पठाणने. धावसंख्या झाली 30 धावा बिनगडी बाद. 2 षटक समाप्त. एका षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या आहेत सतीश खडसे यांनी. यांच्यावर आक्रमण झालंय, कमजोर कडी आहे रॉयल मालेगाव संघाची, आणि आधीच प्रेडिक्शन केलं होतं करण नकवाल की या चेंडूवरती षटकार येऊ शकतो आणि तो षटकार आला होता. 8 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी साकारतायत जुनेद, आणि जुनेद एका एंडनं उभं राहणं महत्वाचं आहे. मयूर जरूर ओम दादा, जिस तरह की इस बल्लेबाज के पास शॉट है, आप देख सकते हैं जैसे ही पहला गेंद उन्होंने डाला, पहले गेंद पर सीधे बल्ले से सीधा शॉट 6 रन के लिए. उसके बाद जानते थे मिड ऑफ का फील्डर ऊपर है, उसे हल्के हाथों से मिड ऑफ के ऊपर से खेला, चौका प्राप्त किया. उसके बाद फील्डर फील्डिंग में तकदीरी की उन्होंने, लॉन्ग ऑफ लिया, लेकिन उसके बाद फिर से लेग साइड पर कोई फील्डर मौजूद नहीं था, वहां पर लेग स्टंप में फिर से एक चौका जड़ा. उन्होंने फील्डिंग के साथ खेलते हुए नजर आते हुए यहाँ पर जुनेद पठाण. ओम दादा आणि सागर भाऊ आमचे पाण्याचं सुद्धा सहकार्य करतायत. सागर भाऊने मैदान सुद्धा आम्हाला दिलंय आणि आज प्रेक्षकांची मने सुद्धा जिंकतायत. महत्वाचं काम करतायत सागर भाऊ, तुमचा आम्ही खूप खूप आभार मानतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सागर भाऊ स्क्रीनवरती आहेत, हात दाखवा एक वेळ. धन्यवाद प्रेक्षक हो, टाळ्या वाजवा या माणसाकरता एक वेळ. यहाँ पर दोनों ही टीमों को जिस तरह से फैंस उनके सपोर्ट करते हुए, बेहतरीन फैंस का मैं धन्यवाद कहना चाहूंगा. ऐसे प्रेक्षक दोन्ही बाजूने आहेत म्हणून तू प्रेम आज मात्र मयूर प्रेम प्रेक्षकांचं पाहायला मिळतो, पण तू क्रिकेटचा विजय होईल आज, कारण एकच संघ जिंकताना पाहायला मिळेल. यावेळी चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्यात चेंडू. शिवावण मागणी करत होते, थोडीशी पंचांकडे नाराज आहेत. शिवा खेळाडू आहे, इमर्जिंग प्लेयर आहे या स्पर्धेमधला शिवा. खासा प्रभावित किया है इन्होंने अपने बल्लेबाजी से. ओम दादा, जिस तरह की बल्लेबाजी इस बल्लेबाज की रही है अभी तक टूर्नामेंट में. अगली गेंद यहाँ पर ऑफ स्टंप के काफी बाहर थी, वाइड करार देते हुए हमारे अंपायर. इस वाइड के साथ बढ़ती हुई रन संख्या 31 रन, जबकि तीसरा ओवर यहाँ पर चलता हुआ लगभग अपने रिक्वायर्ड रन से ऊपर चलती हुई यहाँ पर विदर्भ 11. ओम दादा नक्कीच, परंतु आता पॉवर प्लेचा खेळ समजला आणि आशिष पाठक पॉवर प्लेच्या नंतर चांगली गोलंदाजी करतात. यावेळी कट फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत डीप पॉइंटला, सॉरी पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय.
गणेश बाजड यांच्याकडनं एक धाव मिळेल, धावसंख्या वाढेल, 32 धावा, बिनगडी बाद. दुसऱ्या षटकाचा तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि या षटकामधले 2 चेंडू आता बाकी पूर्ण झाले असतील. पुन्हा एक वेळ चांगला फटका आहे, इनसाइड आउट खेळलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे आणि चेंडू जाईल मात्र सीमा पार. 4 धावे घेतात चौकार. वाईडीच्या लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक नव्हते आणि याचा फायदा घेताना पाहायला मिळाले फलंदाज जुनेद. जुनेदकडे ती फटकेबाजी आहे मयूर, प्रत्येक शॉट आहे या खेळाडूकडे, ज्या प्रकारे तो खेळ करतोय. सभी तरह के क्रिकेटिंग शॉट देखने को मिले हैं जुनेद के बल्ले से अभी तक. जानते हैं ज्यादा रिस्क लेने की जरूरत नहीं, एक बार मौका जरूर मिला है उनको. उनके अगली गेंद इस बार उठाकर खेला है कवर्स की दिशा में, वहां पर फील्डर मौजूद नहीं, गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. देखिए ये शॉट में भी ओम दादा क्रिकेटिंग शॉट था. जानते थे ये गेंदबाज लेफ्ट आर्म ऑफ कटर गेंदबाजी करता हुआ और उसी दिशा में अगेंस्ट विद द स्पिन उन्होंने शॉट लगाया. इस बल्लेबाज की यहाँ पर तारीफ करना चाहूंगा मैं इस शॉट के लिए. नक्कीच खासियत आहे जुनेद पठाणची आणि आता त्याच दिशेने आता क्षेत्ररक्षण लगावलं गेलोय. एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, एक क्षेत्ररक्षक डीप डीप कव्हरच्या दिशेने पाहायला मिळेल आणि आता मात्र एक लॉंग ऑफच्या दिशेने त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षण सजवायला मजबूर केलंय जुनेदने. ज्या प्रकारे त्याने या बॅक टू बॅक 2 चेंडूवरती चौकार खेचले आहेत. लगातार अच्छी बल्लेबाजी, एक जोखिम भरा शॉट खेला था लेकिन उसके बाद जानते हैं अपने विकेट की कीमत. जुनेद अगली गेंद इस बार उठाकर खेला है हवा में गेंद और गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के बाहर. काफी लंबा छक्का यहाँ पर जुनेद द्वारा. यहाँ पर गेंदबाज के साथ खेलते हुए जुनेद, वहां पर फील्डिंग जरूर ली थी आशीष पाठक. अभी तक इस टूर्नामेंट में जिस तरह की बल्ले गेंदबाजी की है इस गेंदबाज ने, यहाँ पर जुनेद की तारीफ, जिस तरह से शॉट लगाए हैं एक तरफा लेकर जाते हुए अभी तक ये मैच जुनेद पठान. यहाँ पर एक कैच छूटा था, वो कैच यहाँ पर महंगा साबित होता हुआ ओम दादा. नक्कीच तो कॅच आता डोक्यामध्ये असेल, खास करून गणेश बाजड यांच्या ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये झेल सुटला होता. पुन्हा एक वेळ फुलटा चेंडू खेळून काढला, डीप मिड विकेटवरून चेंडू जाईल सीमा रेषे पार. 6 धावे करता षटकार जुनेद पठाण. आक्रमक त्यांचा खेळ आज मैदानावरती पाहायला मिळतोय. जुनेद पठाणने सातत्याने या स्पर्धेत चांगला खेळ केलाय आणि आजही सातत्याने चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय. याही षटकामध्ये जर बघितलं, मागच्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 22, पहिल्या षटकामध्ये 22 आणि या षटकामध्ये 22, एकूण 2 षटकामध्ये 44 धावा आल्या आहेत. 3 ओवर के बाद अगर जुनेद अगली गेंद पर अगर छक्का लगाते हैं तो उनकी हैट्रिक पूरी हो जाएंगी छक्कों की और उसी के साथ उनको 500 रुपए का इनाम भी मिल जाएगा. यहाँ पर विदर्भ के फैंस थोड़ा सा खुश होते हैं और वहीं पर रॉयल मालेगांव के फैंस के चेहरे पर थोड़ी सी निराशा. धावसंख्या झाली 52 धावा, 3 षटक समाप्त, 30 चेंडू आणि 48 धावांची आता गरज असेल. 52 धावा धावफलकावरती आहेत, 98 धावांचा पाठलाग, 30 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता असेल, माफ करा. 30 चेंडू 46 धावा, 52 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आता निलेश गायकवाड पुन्हा गोलंदाजी मार्कवरती येतील का हे बघण्यासारखं असेल. इस्राईल शेख येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. महत्वाचं षटक असेल कारण 30 चेंडू 46 धावांची आवश्यकता आहे. जुनेद पठाण 42 धावांची खेळी आपल्या संघाकरता साकारताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक अर्धशतक झळकावण्याची संधी जुनेद पठाणकडे असेल. हो, यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न होता, एक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि जुनेद पठाणने ती एक धाव चोरली आहे. नाकामध्ये 9 आणून ठेवलंय जुनेद पठाणने. खास करून क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजाचे असेल, विरोधी संघातील कर्णधाराला विचार करायचा सुद्धा वेळ दिला नाहीये. बॅक टू बॅक 2 षटकामध्ये ज्या प्रकारे त्याने मात्र फटकेबाजी केली, 22 प्रति ओव्हर 22 धावा त्यांनी मागच्या 2 षटकामध्ये जमा केल्या आहेत. यावेळी सन्मान दिला या चेंडूला. ही खासियत आहे या खेळाडूची, संयमाने खेळ चालवणं हे खेळाडू जाणतो. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होतील. चांगली रनिंग मिडविन द विकेट पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांकडनं. जुनेद पठाण कौतुक करतायत. शिवा बॉन्डचं इमर्जिंग प्लेअर आहे शिवा आणि सातत्याने चांगलं प्रदर्शन त्याने केलंय. मागच्या सामन्यात सलामीला जरूर त्याला आणलं नव्हतं, परंतु त्याची कमी खरडी होती संघाला आणि आता चांगली फलंदाजी तो करतोय. धावसंख्या झाली 55 धावा, बिनगडी बाद. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. इस्राईल शेख एक उंचपुरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आहे. अगली गेंद इस बार उठाकर खेला है जुनेद ने, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. 6 आणि रनों के लिए. याचबरोबर अर्धशतक झळकावतायत जुनेद पठाण. या स्पर्धेमधलं 4थं अर्धशतक झळकावतायत जुनेद पठाण. प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळतोय जुनेद पठाण यांच्याकरता. मयूर 4थं अर्धशतक आहे जुनेद पठाणचं जे स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 चेंडूचा सामना करून 5
जरूर यहाँ पर मैन ऑफ द सीरीज के रेस में सबसे आगे चलते हुए जुनैद पठान, जिस तरह की बल्लेबाजी और गेंदबाजी इस प्लेयर ने, इस खिलाड़ी ने की है अभी तक, काबिल तारीफ। यहाँ पर कैच छूटा था रॉयल मालेगांव के हाथ से, यहाँ पर मैच भी लगभग छूटता हुआ। यहाँ पर अगर वापसी करनी होगी रॉयल मालेगांव को तो विकेट लेना पड़ेगा जुनैद पठान का। इस बार फिर से फ्लैट शॉट, यहाँ पर वहां पर फील्डर नहीं रोक पाएंगे इस गेंद को। गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, 1 बाउंस, 4 रन के लिए। लगातार आक्रमण होता हुआ यहाँ पर रॉयल मालेगांव की गेंदबाजी पर। जहां गेंद डाल रहे गेंदबाज वहीं पर शॉट खेलते हुए जुनैद पठान ओमदादा। नक्कीच जुनैद पठाणने सांगितलं की मी का स्टार खेळाडू आहे वाशिम जिल्ह्यातला. आज महत्वाचा सामना होता, दबाव होता त्याच्या संघावर, कारण पराभवाचा सामना मागच्या सामन्यामध्ये करावा लागला आणि त्याच सामन्यात चांगली फलंदाजी करतोय जुनैद. पुन्हा एक वेळ फटका हवेमध्ये आहे, यावेळी फटका गगनाला गवत निघालतो. चेंडू सीमा पार, 6 धावे करता षटकार. षटकार आणि षटकारांची आतिषबाजी करतोय जुनैद पठाण आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली 71 धावा, बिनगडी बाद, 1 साइड मॅच करून टाकलाय जुनैद पठाणने आपल्या संघासाठी. आता मयूर जरूर यहाँ पर बेहतरीन बल्लेबाजी, यहाँ पर जिस तरह से फैंस आनंद उठाते हुए आणि इस मैच सागर भाऊ आनंद उठताना पाहायला मिळतात. स्क्रीनवर तुम्ही बघतात सागर भाऊ काय आनंद घेताना स्क्रीनवर पाहायला मिळतात. सागर भाऊ हा सुंदर खेळाचं प्रदर्शन झालंय जुनैद पठाणने, त्याचा आनंद प्रेक्षक घेताना पाहायला मिळत आहेत. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न होता, गती परिवर्तन, चांगली वापसी केली आहे. मात्र याही षटकामध्ये मयूर 19 धावा आल्या आहेत. काय फलंदाजी करतो जुनैद, 1 साइड करून टाकलं या सामन्याला जुनैदने. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या आहे 71 धावा, बिनगडी बाद, 98 धावांचा आव्हानाचा पाठलाग करतोय वाशिम वॉरियर्स, सॉरी विदर्भ इलेव्हन चिखली संघ. आणि बघायचं आहे आता मात्र ड्रिंक्स ब्रेक नंतर कशा प्रकारची रणनीती असेल दोन्ही संघाची. मयूर 24 गेंदे और 27 रनों की जरूरत यहाँ पर विदर्भ 11 को, अगर ये मैच जीतना है और फाइनल में प्रवेश करना है। यहाँ पर रॉयल मालेगांव को सोचना पड़ेगा, अगर इस मैच में वापस आना है तो लगभग उनको जुनैद पठान को आउट करना पड़ेगा अगर वापसी करनी है इस मैच में। जिस तरह से अभी तक जुनैद पठान ने गेम चलाया है, लगातार बड़े हिट लगाना किसी भी बल्लेबाज के लिए आसान नहीं है। यहाँ पर गणेश बाजाड़ जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी, लेकिन उसके बाद जुनैद पठान लगातार, एक मौका बना था लेकिन लगातार छक्के जड़े उन्होंने, और उनकी छक्कों की हैट्रिक पूरी हुई और 500 रुपए का इनाम उनको मिलता हुआ। यहाँ पर सागर भाऊ फिर से पानी पिलाते हुए, यहाँ पर मनोरंजन करते हुए सागर भाऊ, और यहाँ पर अब सॉरी, यहाँ पर छक्कों की हैट्रिक नहीं हुई जुनैद पठान से, अभी भी दूर है वो। छक्कों की हैट्रिक अगर लगाते हैं यहाँ से तो जुनैद पठान को 501 का रोक पारितोषिक मिलेगा। अब 24 गेंदे 27 रन, और शिवा बॉन्ड, एक तरफ जुनैद पठान अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन जिस तरह से साथ दिया है शिवा बॉन्ड ने, काबिले तारीफ बल्लेबाजी इस बल्लेबाज से, इमर्जिंग प्लेयर इस टूर्नामेंट के, जिस तरह से उन्होंने लगातार साथ दिया है जुनैद का। यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो, परंतु खेळून काढलाय शिवा बॉन्डने. तुम शेर तो हम सवा शेर. चेंडू याला सीमा पार, 4 धावे घेतात चौकार. सचिन सोनूने आलेत नवीन गोलंदाज. किशोर गायकवाड येत आहेत नवीन गोलंदाज, माफ करा. आणि शिवा घोंगडेने सांगितले की वाहत्या पाण्यामध्ये मी सुद्धा हात धुवून घेतो. चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. मयूर बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं शिवा, जिस तरह से इस बल्लेबाज के पास शॉट है, काबिलियत है, पेशेंस है, वही दिखाया। और यहाँ पर रिवर्स स्वीप खेलने की कोशिश, फील्डर से थोड़ा दूर गिरी गेंद, 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे। अब स्ट्राइक पर जुनैद पठान, जुनैद जुनून वाला पठाण मला फलंदाजी करता मैदानामध्ये दाखल झालाय. 60 धावांवरती खेळताना आता धावसंख्या आहे 76 धावा, बिनगडी बाद, आणि आता मात्र धावा लागतील 22 धावा. जुनैद पठान अगर छक्का लगाते हैं तो हर एक छक्के पर स्वप्निल बहुवाग की तरफ से 200 रुपए, और ये उठाने की कोशिश है, यहाँ पर नाकाम रहे, 1 ही रन मिलेगा। दूसरे रन की कोशिश है यहाँ पर, लेकिन नकारा जुनैद ने। और अब स्ट्राइक पर शिवा ने लगातार प्रभावित किया है इस टूर्नामेंट में अपने बल्लेबाजी से, चारों तरफ शॉट इस बल्लेबाज के पास है। इनका हाईएस्ट स्कोर 45 रन है इस टूर्नामेंट में अभी तक। और अगली गेंद फिर से किशोर की, इस बार उठा कर खेला हवा में गेंद, फील्डर उसके नीचे, और शिवा को वापस लौटना पड़ेगा। परंतु शिवाचा जो प्रकारे खेळ झालाय ती याच पारीची गरज होती शिवाकडून, आणि ती पारी त्याची समाप्त झाली. शिवाचा चांगला खेळ झालाय, कारण संघाची आवश्यकता होती ती आवश्यकता त्याने पूर्ण केली आहे. आता 20 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल
जवळपास रन बॉल आहे आणि या ठिकाणी संयमाने सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील जुनेद पठाण, कारण आक्रमकपणा आता जरी नाही आला तर एक सिंगल डबलने तुम्ही मॅच जिंकू शकता. यहाँ पर अच्छी वापसी कहना चाहूंगा मैं रॉयल मालेगांव द्वारा. अब एक ब्रेक थ्रू की जरूरत थी और वही मिलता हुआ यहाँ पर शिवा के रूप में रॉयल मालेगांव को. अगली गेंद इस बार पटकी गेंद और हवा में, यहाँ पर फील्डर 1 बाउंस 4 रन. बेहतरीन शॉट यहाँ पर जुनेद द्वारा. लगातार अच्छे यहाँ पर टाइमिंग नहीं होती जिस तरह से इस गेंद पर रन आने चाहिए थे. शायद 6 रनों की आशा थी लेकिन बल्ले पर आई नहीं. 4 ही रन से संतुष्ट रहना पड़ेगा और इस 4 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 81 रन, जबकि ये 5वां ओवर चलता हुआ. एक गेंद आना बाकी इस ओवर की. अब स्ट्राइक पर जुनेद, हर एक छक्के पे 200 रुपए स्वप्निल बहुवाक की तरफ से जुनेद के लिए. अगली गेंद इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड करार दिया अंपायर ने. इस वाइड के साथ बढ़ती हुई रन संख्या 82 रन, जबकि 5वां ओवर ये इनिंग का चलता हुआ. यहाँ पर अच्छी गेंदबाजी इस ओवर में किशोर से देखने को मिली है. 2 चौके जरूर आए हैं इस ओवर में लेकिन एक सफलता हासिल करने में कामयाब रहे किशोर. अगली गेंद जुनेद के लिए. इस बार पटकी गेंद, गेंद आएगी सीधा सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए और मिस टाइम ये शॉट, लेकिन गेंद सीधा सीमा रेखा के बाहर. जुनेद पठान के बल्ले से आता हुआ ये छक्का और इस छक्के के साथ 200 रुपए के हकदार हो चुके हैं जुनेद पठान. और 5 ओवर के समाप्ति के बाद बढ़ती हुई रन संख्या 88 रन. यहाँ पर लगभग अपने नाम करता हुआ ये मैच ओमदादा विदर्भ 11 चिखली. नक्कीच चांगला फटका होता, मिस टाइम होता, परंतु तरी सुद्धा चेंडूला इतकी हाईट होती आणि लांबी होती, चेंडू सीमारेषे पार जाताना पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते 88 धावा. 98 धावांचा पाठलाग करावा लागतोय विदर्भ चिखली संघाला, परंतु त्यानंतर काय सुरुवात दिली आहे आज आपल्या संघाला. जुनेदने काय खेळी केले, कर्णधार पदाला साजेसा असा खेळ त्याच्याकडनं पाहायला मिळाला. 18 चेंडू आणि 10 धावांची आता गरज असेल. 18 चेंडू 10 धावांची गरज आणि बघायचं आहे आता 18 चेंडू 10 धावा. सहज आहे, निलेश गायकवाड येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. निलेश गायकवाडने सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु आता त्यांना आधी गोलंदाजीला आणायला पाहिजे होतं असं मला वाटतंय, कारण हा तुमचा विकेट टेकर गोलंदाज आहे. पहिल्याच षटकामध्ये त्यांनी एक संधी बनवली होती पण त्या संधीला इस्रायल शेख आणि सतीश खडसे यांनी गमावलं होतं. यावेळी मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळते, विशालची समय सूचकता पाहायला मिळेल, समजदारी पाहायला मिळाली. एक धाव त्याच्याकडनं पूर्ण झाली. धावसंख्या होईल 89 धावा. प्रेक्षक पुन्हा बघू शकता तुम्ही, आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. सागर भाऊ आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत, प्रेक्षक आनंद घेताना मैदानावरती पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या झाली आता मात्र 89 धावा. प्रेक्षक हो, आपण बघत आहात वाशिम प्रीमियर लीग 2021. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. विदर्भ 11 चिखली आणि दुसऱ्या बाजूला रॉयल मालेगाव संघ एकमेकाशी 2 हात करतायत. जवळपास विजयाच्या दारामध्ये येऊन पोहोचलाय विदर्भ संघ. पुन्हा फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे या चेंडूच्या खाली आणि झेल कंप्लीट होईल. निलेश गायकवाड यांनी एक वेळ जी संधी बनवली होती मागच्या पहिल्या षटकामध्ये, पुन्हा एक वेळ संधी बनवली आहे आणि गडीबाद झालाय जुनेद पठाणच्या रूपाने. आता मात्र 16 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज असेल. जुनेद पठाणचं प्रेक्षकांच्या वतीने स्वागत होईल. बघू शकता तुम्ही स्क्रीनवर जुनेद पठाणचा हा खेळ आणि त्याची इनिंग मात्र समाप्त झाली. 20 चेंडूंचा सामना करून 71 धावांची जुनेद पठाणची खेळी. 7 घणाघाती षटकार आणि 6 चौकारांच्या सहाय्याने त्यांचा खेळ समाजाला पवेलियन मध्ये त्याचं स्वागत होईल टाळ्यांच्या गजरामध्ये. जुनेदने आज मात्र मन जिंकणारी फलंदाजी केली आहे. नवीन फलंदाज आहेत अस्पर खान, यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे, परंतु आता क्षमतेची गरज नाही, तुम्हाला समय सूचकतेची गरज आहे, कारण 16 चेंडू मध्ये 9 धावा लागतात. या ठिकाणी चांगला फिनिश करण्याचा प्रयत्न असेल. यावेळी बॅटची कड होती आणि पुन्हा एक वेळ चेंडू निर्धाव पाहायला मिळेल. हा सामना पुन्हा एक वेळ रोमांचक अवस्थेत तर जाणार नाही ना, याची प्रेक्षकांना अपेक्षा असेल, कारण फक्त 9 धाव्यांची गरज आहे. 15 चेंडू बाकी आहेत आणि या षटकामध्ये फक्त 1 धाव आली आहे. मयूर गेंदबाज ने इस टीम को इस टूर्नामेंट में बरकरार रखा है, यही कहना चाहूंगा मैं. ओम दादा, जिस तरह की गेंदबाजी इस गेंदबाज ने की है, जिस तरह की ये टीम खेली है, अच्छा परफॉर्मेंस इस टीम ने दिया है, क्योंकि काफी पिछड़ चुकी थी 2-3
मैच गंवाने के बाद, लेकिन उसके बाद जिस तरह से वापसी की है रॉयल मालेगांव ने, लगातार अच्छा क्रिकेट देखने को मिला है। जरूर यहाँ पर विदर्भ 11 चिखली यहाँ पर अच्छा उन्होंने यहाँ पर इस मैच को बनाया है, लेकिन रॉयल मालेगांव भी जिस तरह से खेली है अभी तक इस टूर्नामेंट में, काबिल तारीफ उनसे प्रदर्शन रहा है। अगली गेंद नीलेश की, इस बार फुल टॉस गेंद खेल दिया उसे डाउन द ग्राउंड, वहां पर फील्डर मौजूद इजराइल। जब तक गेंद फील्ड होती है 1 रन आसानी से, इस 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 91 रन, और दूसरा रन पूरा यहाँ पर हल्की सी मिस फील्डिंग यहाँ पर नीलेश द्वारा। 92 रन हो चुका है स्कोर, 6 रनों की यहाँ से जीत के लिए दरकरार, और सीधा फाइनल में पहुंचेगी विदर्भ 11 टीम संघर्ष 11 के सामने। और रॉयल मालेगांव जिस तरह से इस टूर्नामेंट में खेली है, काबिल तारीफ यहाँ पर उनके ओनर आलिम भाई, उनके कप्तान गणेश बाजड़। अगली गेंद नीलेश की, इस बार फ्लिक कर दिया, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। फाइन लेग की दिशा में विशाल द्वारा ये चौका आता हुआ, और नीलेश गायकवाड़ जिन्होंने अच्छी गेंदबाजी की, सचिन वर्ते जिनके बल्ले से रन आए, उसके बाद आशीष पाठक लगातार मैच जीताने में उन्होंने सहयोग किया है रॉयल मालेगांव को। और अब गेंदबाजी पर आएंगे गणेश बाजड़, तो चमत्कार करना चाहेंगे यहाँ पर। 2 रनों की जरूरत है विदर्भ 11 को, और हर विकेट पर गणेश बाजड़ के अंसार भाई की तरफ से 100 रुपए दिए जाएंगे गणेश बाजड़ को। सागर भाऊ, बस बस सागर भाऊ, पुण्याचं काम, पाणी पाजणं पुण्याचं काम। संघर्ष 11 तामसाड़ा अपनी प्लेइंग 11 यहाँ पर दे दे, फाइनल मुकाबला खेला जाएगा संघर्ष 11, और लगभग इस मैच के विनर उनके साथ, लेकिन संघर्ष 11 अपनी प्लेइंग 11 दे दे, लारा भाऊ अपनी प्लेइंग 11 यहाँ पर दे दे। और अब स्ट्राइक पर आस पर गेंदबाजी में गणेश बाजड़, पटकी गेंद उठाकर मारने की कोशिश हवा में, 1 रन जरूर यहाँ पर इक्वल अप होता हुआ, 1 रन की जरूरत, और वहां पर क्रॅम्प आता हुआ गणेश बाजड़ को। आणि जवळपास सामना संपलेला असताना या खेळाडूला इजा नसावी हीच आपण अपेक्षा करूया, कारण महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत गणेश बाजड़, आणि त्यांना मात्र क्रॅम्प येताना पाहायला मिळतोय। 11 चेंडू 1 धाव्यांची गरज असेल, विरोधी संघातील खेळाडू मात्र सहकार्य करताना पाहायला मिळत आहेत। खेळ भावना आहे दोन्ही संघाकडनं पाहायला मिळते। 1 धावेची गरज आहे, स्कोर लेवल झालाय, जुनैद पठाणने 1 साइड करून टाकलाय या सामन्याला। नावाच्या अनुरूप खेळ केलाय जुनैद पठाणने आजच्या मैदानावर। यहाँ पर जिस तरह से रॉयल मालेगांव लगातार मैच खेलती आ रही है, और गणेश बाजड़ जिन्होंने लगातार अच्छी बल्लेबाजी, रनिंग बिटवीन द विकेट, यहाँ पर उनको थोड़ा सा क्रैम्प्स आते हुए, और यहाँ पर अगर दूसरा गेंदबाज अगर गेंदबाजी करता है तो चलेगा। संघर्ष 11 तामसाड़ा अपनी प्लेइंग 11 जल्द से जल्द यहाँ पर लारा भाऊ, बाद में लाइट अपील किसी की सुनी नहीं जाएगी, जल्द से जल्द यहाँ पर आप कमेंट्री बॉक्स में आकर अपनी प्लेइंग 11 दे दे। यहाँ पर संघर्ष 11 तामसाड़ा के कप्तान रवि साबळे उर्फ लारा जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में आकर आपकी प्लेइंग 11 दे दे, बाद में लाइट अपील किसी की भी सुनी नहीं जाएगी। और इस मैच के बाद आपको रुद्रा डीजे एंटरटेनमेंट करते हुए दिखेंगे, रुद्रा डीजे। चला, जास्त इजा असेल तर खेळाडूला बाहेर आणायचं आहे, यानंतर सुद्धा फायनल सामना बाकी असेल। विजय प्राप्त होतो या ठिकाणी